आणि यानंतर बातमी आहे राज्यातल्या थंडीची। राज्यातला पारा दिवसेंदिवस खाली उतरत चाललाय। खास करून नाशिकमध्ये, निफाडमध्ये, धुळ्यामध्ये पारा कमालीचा खाली घसरलेला आहे। आज मुंबईमध्ये सुद्धा 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। नाशिकमध्ये 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले, तर पुण्यातलं तापमान 7.4 अंश सेल्सिअस आहे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंशांपेक्षाही खाली आलंय। धुळ्यात 4.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या 25 वर्षातलं धुळ्यातलं हे नीचांकी तापमान आहे। आणि राज्यात 2 दिवसांपासून थंडीची मोठी लाट पसरलेली आहे। पुण्यामध्ये आज 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। पुण्यातला आढावा घेतलेला आहे भक्ती बिसुरेनं। नाशिक आणि निफाडमध्ये 6 आणि 4 अंशापर्यंत पोहोचलेला पारा पुण्यामध्ये सुद्धा दिवसेंदिवस खाली जाताना बघायला मिळतो आहे। पुण्यामध्ये डिसेंबरपासूनच खरं तर थंडीचा मुक्काम अगदी जोरदार सुरू होता, पण असं असलं तरी सुद्धा पुण्याचा पारा मात्र 8-9च्या खाली गेलेला दिसत नव्हता। या आठवड्यात मात्र पुण्यात थंडी एकदम जोरदार बघायला आणि अनुभवायला मिळतेय, कारण 7.8 हे जे नीचांकी तापमान मागच्या आठवड्यात पुण्यामध्ये नोंद झालं होतं ते अजून खाली उतरलंय। आणि आज पुण्यात यंदाच्या सीझनचं सगळ्यात कमी म्हणजे 7.4 इतकं तापमान अनुभवायला मिळालं। पुणे वेधशाळेनं हे तापमान यंदाच्या सीझनमधलं सगळ्यात कमी असल्याची माहिती दिली आहे। आणि पुढचे साधारण 24 तास तापमानाचा हा पारा 9 अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहणार असल्याचंही वेधशाळेनं सांगितलंय। कॅमेरामन राजेश बिडकर सह भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे।